हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आहे प्रज्ञा आणि वेलकम आहे तुमच्या एका नवीन मस्त अशा ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग खूप मस्त असणार आहे कारण उद्या आहे माझ्या आईचा बर्थडे. म्हणून मी चालली आहे इथून गावाला आईचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये म्हणजे माझ्या मामाच्या बर्थडे ब्लॉगमध्ये बघितलं असेल की माझ्या घरी मोस्टली असं बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करायला इतकं आवडत नाही. पण मला असे थोडंसं असते की ॲटलिस्ट केक तरी आपण कट करूया. सो या गिफ्ट तर मी आईसाठी ऑलरेडी ऑर्डर केलेलंच होतं आणि म्हणजे ती जनरली ती गिफ्ट घेत नाही आणि आम्हाला ऑर्डर वगैरे किंवा घेऊही देत नाही काही. सो यावेळेस मी जबरदस्ती ऑर्डर केलं होतं फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम आणि बघूया तिला आवडतं का ते गिफ्ट. अँड सेकंडली बघूया तिला कसं वाटतं, तिचे काय एक्सप्रेशन आहे वगैरे सगळं रेकॉर्ड करते. सो या खरं सांगू तर माझी आई खूप सिम्पल साधी आहे. म्हणजे सरप्राईजेससारखी गोष्ट तिला एवढी अट्रॅक्ट करत नाही. खूप साधी आहे. ठीक आहे, मेरी माय बहुत अच्छी आहे. सो या आणि आमच्या दोघींचा बॉन्ड काय म्हणजे टॉम अँड जेरी काइंड ऑफ बॉन्ड आहे आमच्या दोघींचा. प्रत्येक गोष्टीत आमचं काही ना काही असं तू मेमे हे चालू असतेच. पण तरी किती काही तू मेमे झाली आमची, किती काही काचाकिची झाली तरी घुमून फिरून आम्ही एकमेकींकडेच येतो बोलायसाठी. सो देर आर सो मेनी थिंग्स. तुम्ही देखील खूप अशा गोष्टी ज्या माझ्यासोबत रिलेट करू शकाल. सो आता इथून पटकन निघूया आणि जाऊया घरी आणि उद्या मस्तपैकी घरी सेलिब्रेट करूया आईचा बर्थडे. हॅलो. सो थोडा प्लॅनमध्ये झाला आहे ट्विस्ट. जसं तुम्हाला काल माहिती होतं की मी चालली होती आईला म्हणजे बर्थडे सेलिब्रेशनसाठी घरी. बट आता ते थोडंसं झालं आहे कॅन्सल. हा आहे त्याचा नेक्स्ट डे. सो आता मला माझ्या मावशीचा कॉल आल्यामुळे मला जायचं आहे माझ्या बहिणीच्या स्कूलमध्ये तिला घेऊन. काहीतरी प्रोग्राम आहे तो अटेंड करायसाठी कारण कोणी अवेलेबल नव्हतं. सो मला जावं लागणार आहे कारण मला आज सुट्टी होती. सो या पहिले तिथे जाते आणि मग जाईल मी घरी. सो दॅट्स इट. बघूया आजचा दिवस कसं जातो आणि आपण काय काय सेलिब्रेशन करतो. सो मी त्या दिवशीसारखा तसा सेम ड्रेस वेअर केला आहे. फक्त थोडं फॉर्मलिटी म्हणून म्हणजे स्कूल येतं असं मिड पार्टिशन टाकलं आहे. सो या आता पटकन जाऊया आणि बघूया. सो इथे मी निघाली होती गावाला जाण्यासाठी. तर इथे मला माझ्या मामानी म्हणजे सोडून देणार होते. ते ऑफिसला चालले होते तर त्यांनी मला ड्रॉप करून दिलं. लकीली बस अवेलेबलच होती तर पटकन बसमध्ये बसली आणि मग निघाले मी फास्ट अशी गावाला जाण्यासाठी. आणि बसमधून पाहिलं तर थोड्याच अंतरावर गेल्यानंतर असं हवा खूप सुटली होती, पाऊस वगैरे खूप होता. असं वाटलं की आता मी भिजतेच बा. पण लकीली गावाला आल्यावर काही होतं नाही. सो या इथे मस्त बाबाला भेटून झालं आहे. आता जाते घरी आणि आईला विश करते हॅपी बर्थडे टू यू. सो आता पटापट घरी जाते. आणि जसं आपण कॉलनी रोड बघतो ना की आता घर जवळ येत आहे आपलं, तेव्हा एक वेगळीच एक्साइटमेंट राहते. आणि असंच ते बस काहीच पावलं आणि आता आपण जाणार आपल्या घरी. फीलिंग सो नाईस अँड सो स्पेशल. चला पटकन जाऊया आणि आईला विश करूया. हॅपी बर्थडे टू यू. सो इथे मग रात्री दादा, वहिनी आणि लड्डू देखील आले होते आणि दादाने केक देखील आणला होता. फ्रॉम द लास्ट आय गेस 2 years आम्ही आईचा बर्थडे सगळे सोबतच सेलिब्रेट करत आहे. इनिशियली ना मला आई बर्थडे सेलिब्रेट करूच द्यायची नाही की कशाला केक आणायचं आहे, तू लहान आहे, तू सेलिब्रेट कर अँड ऑल. पण जेव्हापासून हे दादा वहिनी वगैरे आले आहेत ना लाईफमध्ये तेव्हापासून मोस्ट ऑफ द गोष्टी चेंजेस झाल्या आणि खूप पॉझिटिव्ह चेंजेस झाले. तर त्यांनी मिळून मस्त आणि आम्ही सगळे पण होतोच तर आम्ही सगळ्यांनी मिळून छान असा आईचा बड्डे सेलिब्रेट केला. दादानी, वहिनीनी, आम्ही आईचं औक्षण वगैरे करून घेतलं आणि खूप मजा केली. मला नक्की कमेंटमध्ये सांगाल की तुमची देखील अशी कोणी फॅमिली आहे का जी म्हणजे काय म्हणू शकतो नॉट रिलेटेड बाय ब्लड बट रिलेटेड बाय हार्ट, म्हणजे कनेक्शन जे असतं बस तसंच काहीसं. तर आय फील ब्लेस्ड टू हॅव देम इन माय लाईफ इन आवर लाईफ म्हणेल मी. कारण
फॉर माय फॅमिली ॲज वेल मला वाटतंच की ते खूप इम्पॉर्टंट आणि माझ्यासाठी तर आहेच नो डाऊट. तर आम्ही छानपैकी माईचा बड्डे सेलिब्रेट करून घेतला आणि खूप छान वाटतं. म्हणजे साधा आपण सिम्पल केक जरी कट केला ना तर मला असं वाटतं की हां आपण काहीतरी केलं तिच्यासाठी थोडं स्पेशल का होईना, पण खूप काही नाही, पण एक छोटीशी एक ट्राय असतो की ती खुश झाली. मी आली त्याच्यातच ती खुश होती. अरे तिला एक्सपेक्टच नव्हतं की मी येणार बा म्हणून. तिला बोलली होती की माझं कॉलेज आहे वगैरे, तर मी अचानकच आली. पण ज्या दिवशी येणार होती तो दिवसाचा प्लॅन तर माझा फ्लॉप झाला, तर मग मी नेक्स्ट डे आली होती. तर नाही आधी आली असती ती आणखी खुश झाली असती, पण ठीक आहे वो तो चलता ही है. तर तुम्ही आता हा ब्लॉग एन्जॉय करा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मोळ आजी काकू, बर्थडे टू यू. आजी काकू आई ते इकडून नाही म्हटलं. थँक्यू. चॉकी चॉकी आहे ना फॅन लावून दे दिवाळी. हॅपी बर्थडे पायाला पूजमला. वापस संध्याकाळी उद्या संध्याकाळी रात्री कारण का परवा जायचं असेल ना. तो जसं तुम्ही पाहिलं असेल आता आम्ही छोटंसं का होईना पण बड्डे सेलिब्रेशन केलं. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट जेव्हापासून दादा वहिनी हे माझ्या लाईफमध्ये आले आहेत तेव्हापासून बड्डे सेलिब्रेशनला म्हणू शकतो थोडं चार चांद लागला आहे. कारण इनफॅक्ट जर मी माझ्या बड्डेची गोष्ट करू तर माझा बड्डे दरवेळेस सेलिब्रेशन म्हणा किंवा केक आणणं झालं थोडंफार डेकोरेशन हे सगळं मीच करायची. कारण आय एम अ सिंगल चाइल्ड गर्ल, म्हणजे आय एम अ सिंगल चाइल्ड. सो त्यामुळे काय व्हायचं की नाश्त्याचं वगैरे आई आणायची करायची, बाहेरचं काही आणायचं असलं तर मी करायची. पण ते आपल्याला असतं ना की सरप्राईजेस खूप आवडतात किंवा मला ना म्हणजे मी तशी मुलगी आहे की मला सरप्राईज खूप आवडते. मला जर कोणी साधं असं चॉकलेट जरी दिली ना मला न सांगता की बघवा मी तुझ्यासाठी आणलं तरी पण मी इतकी खुश होऊन जाते की लाईक यू कांट इमॅजिन. तर मी अशी आहे, मला छोट्या छोट्या गोष्टीत भयानक म्हणजे खूपच जास्त आनंद होतो. आणि बस तसंच काहीसं. आणि फ्रॉम माय 18th बर्थडे टू बी व्हेरी स्पेशल, माझा प्रत्येक बड्डे मग 18 झाला 19 झाला हे माझ्या दादा वहिनींनी स्वतःहून सेलिब्रेट केला. लाईक मीन्स आधीच मला काय गिफ्ट द्यायचं मला इतकं एक्सपेक्टेडच नव्हतं आणि आहे पण नाही. लाईक दे आर इन माय लाईफ, तर हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर म्हणजे ते बर्थडेज गिफ्टचं प्लॅनिंग म्हणा किंवा माझ्यासाठी केक आणणं स्वतःहून माझा बर्थडे सेलिब्रेट करणं हे माझ्यासाठी खूप स्पेशल होतं. तर मी आज जे ह्या गोष्टी मी सांगत आहे ह्या मी आता म्हणजे याच्यानंतर मी ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट केलं तर त्यामुळे मी नाही टाकू शकली. पण माझ्याकडे काही क्लिप्स आहेत मी नक्कीच टाकेल याच्यानंतरच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये इफ पॉसिबल. पण सोबतच सांगायचं झालं तर ना आईचा देखील बर्थडे फ्रॉम द लास्ट इयर आय गेस दादा वहिनीच सेलिब्रेट करत आहे. म्हणजे ते केक आणतात आणि आम्ही सगळे छान असं बसून आईचं औक्षण करतो आणि बड्डे सेलिब्रेट करतो. कुठेतरी का होईना मला एक ते फिलिंग होतं की लाईक या आय हॅव अ कम्प्लीट फॅमिली. सो दोज हू आर अ सिंगल चाइल्ड दे कॅन कम्प्लीटली रिलेट विथ मी. सिंगल चाइल्ड लाईफ इज नॉट दॅट इझी बट या कुठे ना कुठे तुम्हाला यू फील लाईक एक बडा भाई तो होना चाहिए. मला तर आधीपासूनच असं होतं की मला बहिणीचं इतकं नव्हतं पण मला होतं की भाऊ मोठा. पण लकीली बघा ना खूप असं लेट का होईना पण मला भाऊ देखील मिळाला मोठा, बहीण देखील मिळाली असं म्हणू शकतो. कारण वहिनी इज लाईक माय बेस्ट फ्रेंड, लाईक माय सिस्टर, लाईक गॉसिप पार्टनर, लाईक एव्हरीथिंग. सो काय बोलू मला बोला तितकं कमीच आहे मी त्यांच्याबद्दल. सो या तुम्हाला दोघांना पण थँक्यू सो मच फॉर सेलिब्रेटिंग माईन ॲज वेल ॲज माय मॉम्स बर्थडे अँड सिरियसली लॉट्स ऑफ लव. सो या आणि हा होता आमच्या घरचा असा छोटासा मिनी असा बर्थडे सेलिब्रेशनचा ब्लॉग. या दिवाळीत आता हॅलो
सो आता जर तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये तर मी कोणाला तरी बाय बाय करत आहे. तर तो माझा सख्खा चुलत मामा आहे. गेस मला इतकं परफेक्टली रिलेशन माहिती नाही, फक्त तो माझा मामा आहे कारण तो माझा वन ऑफ द फेवरेट मामा आहे. फेवरेट कासाठी तर आपण जनरली म्हणतो ना मामा, कसं तुम्ही आम्ही म्हणजे असं खूप आदराने किंवा असं बोलतो ना मामा तुम्हाला वगैरे अँड ऑल. रिस्पेक्ट याच्याबद्दल पण आहे, पण मी याच्यासोबत ना लाईक अशी बोलते हां तुला मला लाईक अरे तुरे काइंड ऑफ. आणि आमचं बॉन्डिंग पण खूप छान आहे, म्हणजे खूपच मस्त. आणि तो मला गाईड पण खूप करतो आणि त्या मामी पण खूपच स्वीट आहे. तर आम्ही टाकेल त्यांचा फोटो, तुम्ही बघाल. आणि माझे आप्पा वगैरे देखील आले होते ना, मग सगळ्यांच्या अचानक भेटी घेतल्या. ते कुठेतरी बाहेर गेले होते, म्हणजे त्यांना असं वाटलं की आज आईचा बर्थडे देखील आहे, तर मग ते घरी आले तिला विश करायला आणि मामा सर्वांना भेटायसाठी. सो तुम्हाला इतकं सगळं माझं भाषण ऐकल्यानंतर एक गोष्ट तर खूप क्लिअर झालीच असेल की जितके मला माझे आई बाबा इम्पॉर्टंट आहेत, तितकेच इन अ सेम वे मला माझे दादा वहिनी आणि सोबतच माझी क्यूटी म्हणजे माझी लड्डू देखील इम्पॉर्टंट आहे. कारण बिकॉज ऑफ देम मला कॉन्फिडन्स मिळतो, मला ते अशी स्ट्रेंथ मिळते की दॅट आय कॅन डू इट. मला तो काय म्हणू शकतो, एक तो असा आधार वाटतो की हां काही झालं तरी हे लोक आहे. मला काहीही अडचण असली, मी कुठेही अडली किंवा मला काहीही प्रॉब्लेम आला किंवा मला समजत नसलं की मी आता काय करू, तर माझा फर्स्ट कॉल हा माझ्या दादाला जातो. दादा सांग आता मी काय करू. जे खूप चिडचिड होत आहे किंवा मी खूप एक्सायटेड आहे काहीतरी, तर मग मी वहिनीला कॉल करते. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे ऑब्व्हियसली आईबाबांना पण करते नो डाऊट. आणि माझी प्रत्येक गोष्ट इवन सिंगल छोट्याच्या छोट्या गोष्टी जर कोणाला माहीत असत असेल सर्व, तर ह्या 4 लोकांनाच आहे, आई बाबा दादा अँड वहिनी, दॅट्स इट. सो दे आर सो इम्पॉर्टंट इन माय लाईफ अँड सो स्पेशल फॉर मी. आणि माझी गुंडुली तर आहेच क्यूटी लड्डू भाजी माझी. सो या, तर हा होता माझ्या आईचा बर्थडे सेलिब्रेशनचा व्लॉग. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. डोंट मिस टू प्रेस द बेल आयकन. आणि मला इन्स्टा आय डीला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करून घ्या. माझे इन्स्टा हँडलचं नाव आहे लाईफ विथ प्रज्ञा, सेमच आहे, तो यू कॅन फॉलो इट. सो थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.